मैत्रिणींनो, रुचिरा खवय्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण रोज रोज चपाती भाजी खाऊन कंटाळा येतो, तर आपण आज वेगळी डिश बनवूया. याचं नाव आहे चकोल्या म्हणतात, काही ठिकाणी रामफळ, काही ठिकाणी वरणफळ आणि डाळ ढोकळी. सगळ्या भागामध्ये वेगवेगळं त्याचं नाव आहे. आता आपण त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया. आपण त्याच्यात भाजी पण टाकणार आहे, त्यामुळे पूर्ण पोटभरीचं जेवण होतं. तुम्ही सकाळी पण दुपारच्या जेवणाला करू शकता, रात्री पण करू शकता. आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघू. ही मेथी घेतली आहे, कांदा बारीक चिरून घेतला आहे, कढीपत्ता आहे, टोमॅटो आहे, लसूण आहे, कांदा आहे, मीठ आहे, तेल आहे, हळद आहे, तिखट आहे, मोहरी आहे आणि कोथिंबीर आहे. आता आपण हे पीठ आहे, हे पीठ गव्हाचं पीठ आहे, हे आपण भिजवून घेण्याचं. जसं चपातीला भिजवतो तसं भिजवून घ्यायचं आणि त्याचे लाटून कापून घ्यायचे. आता आपण त्याला फोडणी देऊया. फोडणीसाठी आपण आता तेल ठेवूया. आता आपण ना मोहरी टाकूया. मोहरी टाकली की त्यात तळली की मोहरी तळते त्यात कढीपत्ता टाकूया. त्याच्यात आपण कांदा टाकूया बारीक चिरलेला. कांदा चांगला परतवला तर टोमॅटो टाकूया. त्याला एकदम छान परतून घ्यायचं. ही मेथी आहे, आपण मेथी टाकूया. या डाळ ढोकळीत आपण साधं वरण करून लोक करतात, तुम्ही भाजी अशी टाकून करू. भाजी वेगळी करायची गरज नाही. आपण व्यवस्थित असं ते तेलात परतून घ्यायचं. सगळं भाजी शिजू द्यायची तेलात. शिजेपर्यंत खोबरं आणि हे लसूण घेतले, डेसिकेटेड खोबरे, हे आपण याचं वाटण करून घेऊया. हे आता आपण डेसिकेटेड खोबरं आणि लसूण मिक्सरमध्ये वाटून घेतले, आपण आता ते सारून घेऊया. आता आपण याच्यात थोडी कोथिंबीर टाकू आणि ही सगळ्यात शिजल्यानंतर वरती टाकूया. आपण याच्यात थोडं परतून घेऊया. आता ही भाजी आपली मेथीची छान शिजली आहे. आता त्याच्यात आपण तिखट मीठ सगळं टाकूया. मीठ, हळद टाकूया. आणि चवीप्रमाणे मीठ टाकूया. घालून घेऊ. हे आपण याच्यात पाणी टाकणार आहे, थोडं गरम करून ह्याच्यात आपण टाकूया. ते आपण त्याच्यात टाकूया. त्याच्यात आपण आता गरम पाणी टाकले, हलवून घेऊया आणि याला उकळी येऊ देऊ. तोपर्यंत आपण कणिक भिजूया. जशी आपण चपातीसाठी भिजवतो तशी कणिक भिजवून घ्यायची. त्याच्यात आपण मीठ टाकूया, पाणी टाकून भिजवून घेऊया. घट्ट भिजवायची. ही आता आपण अशी कणिक भिजवून घेतली. आपण आता चपाती लाटतो तसं लाटून घेऊया. त्यात आपण वाटण करून घेतो तर खोबरं लसूणचं, ते आपण आता पाणी उकळलं की टाकायचं आणि त्याला एकदा हलवून घेऊया. ही आता आपण कणिक भिजवून घेतली होती, त्याची चपाती लाटून घेतली. आपण आता शंकरपाळे करतो ना तसं करून घ्यायचे. ते आपण आता चपातीची शंकरपाळे सारखा शेप केला होता, ते एक एक टाकून घेऊया. आणि आता आपण याच्यात कोथिंबीर टाकूया. आता आपण ही शिजली आहे, त्याला सगळीकडे भागात वेगवेगळं बोलतात. रामफळ, डाळफळ, डाळ ढोकळी, चकोल्या, हे आपलं पोटभरीचं जेवण. याच्यात भाजी पण टाकली आहे मध्ये, त्यामुळे आपल्याला लंचला डिनरला आपण करू शकतो. तुम्ही नक्की करा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.